शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र आकाश विरुद्ध रागिणी आणि अभिजित यांचं खूप मोठं षडयंत्र भूमी हाणून पाडणार आहे। या सगळ्यामध्ये भूमी आता आकाशला सेफली बाहेर काढणार आहे आणि खूप मोठा आकाशबद्दलचा गैरसमज पण दूर करणार आहे। रागिणी आणि अभिजित यांनी आता हळदीच्या दिवशी भूमीच्या मनात आकाशबद्दल जे विष पेरायचं ठरवलं असतं, पण त्याचा परिणाम उलटा पडतो। भूमी जे पाहते ते तिला पाहायला नको असतं। म्हणजे रागिणी आणि अभिजित तिला जे दाखवण्याचा प्रयत्न करतात त्याऐवजी भूमीने पाहिलेलं दृश्य खूप भयावह असतं। त्यामुळे आता मात्र रागिणी आणि अभिजित यांनी आकाश विरुद्ध जे कारस्थान केले ते भूमी उलटवून लावते आणि आकाशला या सगळ्यातून सही सलामत बाहेर काढते। मनूच्या हळदीच्या दिवशी जो तमाशा घडतो त्यानंतर भूमीचं आकाशबद्दलचं मत पूर्णपणे बदलतं आणि नालायक पौर्णिमा आणि अभिजित आणि रागिणी यांना खडसावत भूमीने आता आकाशची बाजू घेताच आकाशला आता मात्र आपल्याला स्वप्नच पाहतोय की काय असं वाटतं। फायनली भूमीने लग्नाला होकार दिलेला असतो। आकाशला आता मात्र ती अजूनही माफ करायला तयार नसते। मानसी आणि अथर्वच्या प्रेमामुळे भूमीने या लग्नाला जरी होकार दिला असला तरी माधवराव तिला समजावून सांगत असतात, ज्याप्रमाणे तू या लग्नासाठी मन बनवलंस त्याचप्रमाणे आकाशरावांसाठी सुद्धा मत बदल। यावरती भूमी सांगते, काहीही झालं तरी माझं त्या आकाशबद्दल मत बदलणार नाही। मी स्वतःच्या डोळ्यांनी गोष्टी होताना पाहिलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल माझं मत बदलणं हे कदापि शक्य नाही। आता मात्र मानसीला चिंता वाटते की या सगळ्यामध्ये आकाश जिजूंच्या बद्दल आपल्या ताईचं मत कसं बदलणार आणि यासाठी आपण काय करू शकतो, पण मानसीकडे काही ऑप्शन नसतो। त्यातच रागिणी आता मात्र खूप मोठा योजना करते। आता ती सांगते, हे बघ, आपल्याला ना आकाशला वरकरणी दाखवायचं आहे की आपण त्याला मदत करतोय, पण आतून त्याला पूर्णपणे तोडायचं आहे। आता माझा डाव ठरलेला आहे। या सगळ्यामध्ये आकाशला अडकवण्यासाठी मी खूप मोठा डाव रचलाय। अभिजित म्हणतो, आता काय डाव आहे? यावरती रागिणी सांगते, तू फक्त बघत बस, मी जे काही करेन ना त्यामुळे भूमीचं आकाशबद्दलचं मत अधिकच आता मात्र वाईट बनत जाईल आणि आपल्याबद्दलचं मत चांगलं बनेल। त्यावरती मात्र आता एक माणूस येतो। रागिणी त्याला खूप सारे पैसे देते आणि या सगळ्यामध्ये हळदीच्या दिवशी आकाशबद्दल खूप काही वाईट बोलण्यासाठी, म्हणजे अचानकपणे भूमीच्या समोर आकाशची खोटी घाणेरडी बाजू आणण्यासाठी रागिणी आता खूप मोठं कारस्थान करते। त्यानंतर रागिणी त्या माणसाला पैसे देते। पैसे दिल्यानंतर आता मात्र अभिजित आणि रागिणी हळदीच्या दिवशी वाट पाहत बसतात। आता हळदीच्या दिवशीचा आदला दिवस असतो। त्यावेळेला रागिणी सांगत असते, आकाश, मला असं वाटतं या सगळ्यामध्ये आपल्या घरच्या वातावरण किंवा आपल्या घरचा जो काही मतभेद आहे तो त्या लोकांच्या समोर नको यायला। आकाश म्हणतो, मी या सगळ्यामध्ये आपल्या घरचा मतभेद समोर आणणार नाही, पण या अभिजितला सांग, अभिजितने जर काही गोंधळ घातला तर मात्र माझ्याकडून सुद्धा तोल सुटू शकतो। यावरती रागिणी म्हणते, मी तुला एक गोष्ट सांगू का, ज्याप्रमाणे तू आता इकडे मानसी आणि आता अथर्वचं लग्न लावतोयस तर अभिजित आणि पौर्णिमा यांचं सुद्धा लग्न तुला लावायचंच आहे ना। मग ज्या वेळेला इथे लग्न लावण्यासाठी तू त्याच्याकडे मागणी घालायला जाशील त्यावेळेला तू काय सांगशील की अभिजित काय करतोय, कोणत्या जोरावरती पौर्णिमाचा हात मागशील? तर मला असं वाटते की तू त्याला जे असिस्टंट केलेस ना त्या पदावरून त्याला वरती काढ। यावरती आकाश म्हणतो, काही गरज नाहीये, असिस्टंट म्हणूनच त्याची मी मागणी घालीन, कारण कसं आहे ना, त्यासाठी याला पुन्हा मॅनेजर पदावरती मी कधीच बसवणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे भूमीची स्मृती परत येणं। एकदा का भूमीची स्मृती परत आली की नक्की तिच्यासोबत काय झालं होतं या गोष्टीचा जोपर्यंत मला अंदाज येत नाही तोपर्यंत मी याला माफ करणार नाही। ज्यावेळेला भूमीची स्मृती परत येईल आणि तिच्याकडून मला समजेल की तिची स्मृती जाण्यामागे किंवा तिचा हा अपघात होण्यामागे अभिजितचा हात नाही आहे, तेव्हा आणि तेव्हाच गोष्टी नॉर्मल होतील। असं म्हणत आता हा डाव पण रागिणीचा फेल होतो। मग मात्र अभिजित खूप चिडतो आणि म्हणतो, आई, त्या माणसाला पैसे दिलेत ना त्याला हळदीच्या दिवशीच बोलवायचं आणि आकाश महाजन किती हलकट माणूस आहे हे सगळं त्या भूमीच्या समोर आण, त्याच वेळेला याला धडा शिकवणं सोपं जाईल। आता मात्र रागिणी आणि अभिजित या दोघांनी त्या माणसाला हळदीच्या दिवशी बोलवल्यावर घरच्या घरीच हळद करायचं ठरलेलं असतं। मानसी सुंदर साडी नेसून आलेली असते। त्याच वेळेला हळदीचा प्रोग्राम चालू होतो तेव्हा मात्र रागिणीचा तोच माणूस तिकडे यायला निघतो। रागिणीचा तो माणूस रागिणीला भेटायला येतो आणि मुद्दाम भूमीसमोर रागिणी बाहेर निघून जाते आणि बाहेर आल्यावरती रागिणी त्या माणसाला सांगत असते, हे बघा,
म्हणजे कसं आहे ना, आकाश महाजन यांना बदनाम करण्यासाठी तुम्हाला खूप सारे पैसे दिलेले आहेत, आत्तासुद्धा तेच करायचं आहे. आता भूमी हे सगळं ऐक रागिणी सांगत असते, एक लक्षात घ्या, आकाश महाजन यांनी जे काही केले ना माझ्या मुलासोबत, माझ्या मुलाला त्याने ना वरच्या पदावरून खाली काढलेलं आहे आणि त्या सगळ्यामुळे त्याचा मला बदला घ्यायचा आहे. यावरती आता भूमी हे सगळं ऐकते आणि ते विचार करते, नक्की काहीतरी गोंधळ आहे. म्हणजे रागिणी तिला जे सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण भूमीला गोष्टी वेगळ्या वाटतात, कारण भूमी थोडीशी तरी सुजाण असते. म्हणजे आपल्याच घरामध्ये आपल्या भावाचं, एका भावाचं लग्न जमावं म्हणून जो आकाश महाजन इतके प्रयत्न करतोय, तोच आकाश महाजन दुसऱ्या भावाला कसा काय पदावरून काढू शकतो, काहीतरी गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत असं म्हणत आता मात्र भूमी तिकडून निघून जाण्याचं नाटक करते. भूमी निघून गेल्यावर ती रागिणी सांगते, तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी समजल्यात ना, समोर यायचं आहे आणि सगळ्यांच्या समोर हे नाटक करायचं. पण भूमी निघून गेलेली नसते, ती हे सगळं ऐकते आणि ती विचार करते, म्हणजे त्या दिवशी सुद्धा माझ्यासमोर हे सगळं नाटक करण्यात आलं, मग आकाश महाजन यांना बदनाम करण्यासाठी त्यांचीच आत्या का बरं प्रयत्न करत असेल, नक्की काय गोष्टी असतील. भूमीला खूप गोष्टींचा उलगडाच होत नसतो, नक्की गोष्टी काय आहेत, रागिणी का हे करते हे जाणून घेण्यासाठी मग मात्र त्याच माणसाची भेट घेते. त्या माणसाला सांगते काय आहे हे सगळं. यावरती तो आधी घाबरतो. भूमी सांगते, मी आकाश महाजन यांना बोलवते, मग त्यांच्यासमोर तुम्ही सत्य सांगा. मग तो सांगतो, नाही नाही, कसं आहे ना, रागिणी पटवर्धन आहेत, त्या त्याची आत्या आहेत, आकाश महाजन यांच्यावर त्यांचा राग आहे, त्यांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी त्या हे सगळं नाटक करतायत. त्या कुणाच्या नजरेत माहीत नाही, पण आकाश महाजन यांना न कमीपणा देण्याचं काम करतायत. मला असं वाटते त्यांचं काहीतरी वैर आहे आणि त्याचा राग तो त्याच्यावरती काढत आहेत. भूमीला गोष्टी खूप आता समजतात. आता मात्र हळदीच्या दिवशी तो माणूस येतो. तो माणूस आल्यावरती रागिणीने सांगितल्याप्रमाणे नाटक सुरू करतो. भूमीने त्याला सांगितलेलं असतं की तुम्हाला सांगितले तसंच करा, तुम्ही हळदीला तिकडे या आणि तसंच नाटक सुरू करा. मग तो माणूस नाटक सुरू करतो. त्याच वेळेला भूमी सांगते, थांबा, कोणाकडून पैसे घेऊन तुम्ही हे सगळं केलेलं आहे. त्यावरती तो आता रागिणीकडे बोट दाखवतो. तिकडून बोट तो अभिजितकडे नेतो आणि म्हणतो, अभिजितने मला पैसे दिले होते आकाशला बदनाम करण्यासाठी. यावरती भूमी सांगते, खबरदार, म्हणजे काय संबंध आहे तुमचा मला माहीत नाहीये, पण आकाश महाजन यांच्या विरुद्ध तुम्ही कारस्थानं करताय हे मला कळलंय. म्हणजे तुम्हाला हे लग्न नको आहे म्हणून तुम्ही हे करताय, मी लग्न हे मोडावं म्हणून करताय, काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा. माझ्या मनामध्ये आकाश महाजन यांच्याबद्दल वाईट भरवण्याचा तुमचा हेतू काय होता मला माहीत नाहीये, पण तुमचं हे षडयंत्राला मी बळी पडणार नाही. आकाश तिथे येतो आणि का माहिती त्या माणसांनी रागिणीचं नाव न घेता अभिजितचं नाव घेतलेलं असतं. कदाचित रागिणीचं नाव घेतलं तर रागिणी आपल्याला काहीतरी बरं वाईट करेल म्हणून त्याने अभिजितला पुढे केलेलं असतं आणि पुन्हा एकदा अभिजित या सगळ्यामध्ये अडकतो. मानसीच्या हळदीला अभिजितला भूमीने रंगे हात पकडलेलं असतं, आकाशच्या विरोधातील षडयंत्र हाणून पाडलेलं असतं आणि इथूनच आता आकाशबद्दलचं भूमीचं मत बदलतं. भूमी आणि आकाश यांच्यामध्ये मैत्री होऊ घातलेली असते. आता मात्र आकाशने एक पाऊल पुढे टाकत भूमीला मिळवण्याचा टप्पा पार केलेला असतो.